नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 5 ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः 6:15 झालेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की काल सकाळच्या 8:30 ते आज सकाळच्या 8:30च्या दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यामध्ये नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. पुणे घाट, सातारा घाटाकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात. नाशिकच्या इतर ठिकाणीही मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी झाल्या. त्यानंतर जळगावमध्ये एक ठिकाणी मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. इकडे ठाणे, पालघरचे काही भाग असलेल्या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या. रायगडमध्ये सुद्धा उत्तरेकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुंबईच्या आसपास हलका मध्यम, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याच्या राहिलेल्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाळी झाल्या. कोल्हापूरच्या घाटाकडे हलक्या मध्यम पावसाळी झाल्या. त्यासोबतच पुणे, साताराच्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम पावसाच्या सरी झाल्या. मात्र पूर्वेकडे पावसाचा जोर खूप कमी होता, बऱ्यापैकी नाहीच असं म्हणू शकता पाऊस. मराठवाडा विभागामध्ये तो विशेष मोठा पाऊस नव्हता. दक्षिणेकडे थोडासा पाऊस आणि इकडे संभाजीनगरकडे थोडासा पाऊस झाला. त्यानंतर विदर्भातही विखुरलेल्या स्वरूपात हलक्याच पावसाच्या नोंदी या झालेल्या आहेत. आणि जर आपण पाहिलं की सध्याच्या स्थिती काय आहे, तर जे डिप्रेशन होतं त्यामुळे खूप मोठा पाऊस होता, त्याची तीव्रता ओसरली आणि आता हे डिप्रेशन झालेलं आहे जे की राजस्थानच्या भागांमध्ये आहे. आणि याच्याच दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये राजस्थानमध्ये जैसलमेर, जोधपूरच्या आसपासच्या भागांमध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सध्या सक्रिय आहे. आणि मान्सूनचा आस असलेला पट्टा जर पाहिला तर या सिस्टममधून अशा प्रकारे पूर्वेकडे विस्तारलेला आहे आणि जो की पाऊसही आहे. डिप्रेशनने खूप जास्त पास स्वतःकडे खेचले आणि बाकी पूर्वेकडील टोकाकडे पाऊस सक्रिय आहे. ऑफशोर ट्रफ जी किनारपट्टीला खूप दिवस झाले सक्रिय होती त्याची तीव्रता हळूहळू ओसरू लागलेली आहे. त्यामुळे पावसाचा जोर खास करून घाटातील आणि कोकणातीलही कमी झालेला आहे. आणि जर आपण सध्या पाहिलं की राज्यामध्ये पावसाचे ढग कुठे आहेत, तर थोडेसे साताऱ्याचे भाग असतील, कोल्हापूरचे काही भाग, सांगलीचे पश्चिम भाग, पुणे पश्चिम, नगरचा पश्चिम भाग असेल, नाशिकचे काही भाग आहेत. हलक्याशा पावसाचे ढग किंवा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत, जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे जात हलक्या मध्यम पाऊस सरी देत जातील. त्यासोबत जळगावमध्ये एक ठिकाणी, त्यानंतर बुलढाण्यातील एक दुसऱ्या ठिकाणी गडगाटी पाऊस किंवा थोडाफार वळीव स्वरूपाचे पावसाचे ढग दाटलेत. सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये म्हणजे दक्षिण सोलापूर, अक्कलकोटच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. बीडमध्ये थोड्याफार हलक्या पावसाचे ढग आहेत. त्यानंतर इकडे गडचिरोलीच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत. भामरागडच्या आसपास म्हणू शकता. त्यानंतर नागपूरच्या दक्षिण भागात थोडेसे, नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात थोडेसे पावसाचे ढग हे दाटलेत. आणि हे जे काही सर्वच ढग आहेत ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत. त्यामुळे जर तुमच्या पश्चिमेकडे जर पावसाचे ढग असेल, जसं की बुलढाण्यातील ढग आहे जो की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईल, म्हणजे अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस येईल, अमरावतीत काही ठिकाणी पाऊस येईल. त्यानंतर नागपूरचा ढग भंडारा गोंदियात काही ठिकाणी पाऊस येईल. गडचिरोलीचा ढग इकडे पुढे छत्तीसगडकडे जाईल. सोलापूरच्या दक्षिण भागातील असलेला जो काही अक्कलकोटच्या आसपासचा ढग आहे तो अशाच प्रकारे पूर्वेकडे जाईल आणि लोहारा, उमरगा या तालुक्यांमध्ये थोडासा पाऊस होऊ शकतो. या व्यतिरिक्त अकोल्याच्या आसपास पावसाचे ढग आहे, थोडंसं संगमनेरकडे पुढे सरकलेलं आहे. त्याच प्रकारे पुणे, साताऱ्यातही हलक्या हलक्या पावसाचे ढग आहेत, मोठ्या पावसाचे ढग नाहीत. आणि रात्रीही कोकण घाटातही अशाच थोड्याफार प्रमाणात हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. विशेष मोठ्या पावसाची शक्यता ही नाही. यानंतर उद्याचा जरी अंदाज पाहिला तर जसं आपण सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्याचा जो काही अंदाज दिलेला आहे त्यामध्ये सांगितलं की खंड पडण्याची शक्यता दाट आहे. तो खंड चालू झालेला आहे असं म्हणू शकता. आणि जो काही पाऊस असेल उद्या तो भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मध्यम तर काही ठिकाणी थोडासा मुसळधार स्वरूपाचा राहील. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी राहतील. नांदेडच्याही त्याला लागून असलेला यवतमाळचा भाग असेल या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो. तसेच कोकण किनारपट्टी, मुंबईसह कोकण संपूर्ण किनारपट्टी आणि घाटमाथ्याचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात अधूनमधून मध्यम ते जोरदार श्रावण सरी पाहायला मिळतील. खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. आणि असंच पश्चिम भाग असतील, पुणे, सातारा, कोल्हापूरचे क्वचित थोड्याशा हलक्याशा पाऊससरी होतील. पूर्वेकडे हा पाऊस जवळपास नसेलच. आणि अजून थोडंसं पूर्वेकडे गेला तर पुन्हा एकदा मेघगर्जनेसह किंवा स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन वळीव स्वरूपाचा पाऊस या मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पडू शकतो. पण याची व्याप्ती जसं की आजही पाहिलं की ढग विकसित झालेत, पण खूप छोट्याशा क्षेत्रावरती हे पाऊस येणारे ढग आहेत. त्यामुळे खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या या ठिकाणीही नाही. सूर्यदर्शन अधूनमधून होत राहील. हळूहळू जसं आपण पुढे जाऊ ऑगस्टमध्ये
तेव्हा मग पुन्हा एकदा उन्हाचा चटकासुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. बाकी जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पुणे घाट, सातारा घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर याच जिल्ह्यांच्या पूर्वेकडील भागांमध्ये हवामान विभागाने हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्यानंतर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवली. त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर जळगाव, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवली. आणि उर्वरित जिल्हे आहेत धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली क्वचित हलका किंवा इकडे मुंबई हलका किंवा हलका मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.